सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळी जाऊन नागोबा 2 घेऊन आलो। आता 2 म्हणजे एक मूळ घरात आणि एक नवीन घरात। तर मूळ घरात आम्ही पारंपरिक जो आमचा वारुळाचा नाग असतो मातीचा तोच घेऊन आलेला, आणि दुसरा म्हणजे जो आमचा रेडीमेड नाग असतो तो तुम्ही बघू शकता। तर 12:30 वाजले, पूजा वगैरे झाली, काकींनी नैवेद्य बनवला होता। नैवेद्यामध्ये भात, डाळ, पुरी, 2 भाज्या वगैरे होते। दोन्ही देवांना आणि दोन्ही नागदेवतांना नैवेद्य दाखवून झाला। सगळ्यांना भूक लागली होती। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सगळ्यांनी पहिले पाया पडून घेतले दोन्ही नागदेवतांच्या। आणि इकडे पाया पडायला आलो नवीन घरात, तर सिंबाची काय मस्ती चालूच होती। पाया पडले आणि नंतर मग सगळं जेवलो, सगळ्यांनी आवरलं, आणि संध्याकाळी पोचवण्याआधी काकांनी नैवेद्य दाखवला नागदेवतेला, भातांच्या लाह्या आणि दुधाचा। तो घेऊन मग नंतर मग थोड्या वेळाने छोटी पोरं आली, काट्या आणि भांडी घेऊन आलो। मग वाजत गाजत नागदेवताला कळीच्या पाण्यामध्ये सोडलेलं, पहिला खालच्या घरातला, नंतर थोड्या वेळाने वरच्या घरातला। अशा प्रकारे आम्ही आजची नागपंचमी साजरी केली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा।